यानंतर गावखेड्यातल्या बातम्या गावगाडा सुपरफास्टमध्ये। विरारमधील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला, तर या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतीव दुःख व्यक्त केलेलं आहे। मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। लांजा शहरामध्ये इलेक्ट्रिक खांब शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली होती आणि त्यामुळे महावितरण कर्मचारी ओमकार आगरे यांनी भर पावसात सुद्धा तत्परता दाखवत आग नियंत्रणात आणली। महावितरण कर्मचाऱ्याच्या धाडसी कामाचं गावकरी कौतुक करतात। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जखमी वाघ छोटा मटकाला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आलेला आहे, तर खडसंगी वन परिक्षेत्रामध्ये ही बचाव मोहीम राबवण्यात आलेली आहे। वाघाला पुढील उपचारांसाठी चंद्रपूर इथं ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे। तर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्याला पावसानं जोरदार पद्धतीनं झोडपून काढलेला आहे। तर नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये लेंडी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश आहेत। गोंदिया जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलंय, तर या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। नागपूरमध्ये वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। तर कळमेश्वर तालुक्यामध्ये धापेवाडा आणि धामणगाव क्षेत्र शिवारामध्ये ही घटना झाली। तर मरण पावलेल्या कुटुंबियांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली आणि त्यांना सांत्वना दिली। गोंदियामध्ये सुद्धा पावसानं हजेरी लावलेली आहे। तर पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला। नागपूरमध्ये वीज कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर मृतांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। तर धर्माबाद तालुक्यात शिरसखोड पूल पाण्याखाली गेलाय, तर पावसामुळे मनोर संगम विळेगाव बामणी या गावांचा संपर्क तुटलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीनं 2019 पूर्वीच्या सगळ्याच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत मात्र 50% वाहनांना ही HSRP नंबर प्लेट बसवण्यात आलेली आहे, तर उर्वरित 50% वाहनं ही अजून बाकी आहेत। सरकारनं येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ दिली आणि त्यानंतर मात्र दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आहे। पुण्यात आज मराठा मोर्चामुळे वाहतुकीत बदल करण्यात आलेला, तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता। नगर कल्याण मार्ग आणि नारायणगावकडून जुन्नरकडच्या वाहतुकीकडे आता वेगळी व्यवस्था करण्यात आली होती। गोदावरी नदीच्या प्रदूषण प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सरकार आणि महानगरपालिकेला नोटीस पाठवलेली आहे। 2018 मधील आदेशाचं पालन का झालं नाही आणि त्यामुळे 2 आठवड्यामध्ये याचं उत्तर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। तसंच नाशिक महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारला जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पुण्यात खराडी इथं महालक्ष्मी लॉन्स समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आग लागली होती। पत्र्याच्या शेडमध्ये असणाऱ्या 4 चाकी वाहनांसाठी लागणारं साहित्य आणि यंत्रसामुग्री आणि इतर महत्त्वाचं साहित्य हे या आगीत जाऊन खाक झालेलं आहे।
गंगापूर धरणावरून सी प्लेन सेवा सुरू करण्याचा लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे आणि उडान योजनेअंतर्गत सेवा सुरू होणार असून नाशिक पर्यटन क्षेत्राला यामुळे मोठा फायदा होईल। राज्यात जवळपास 8 ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू होणार आहेत आणि या प्रस्तावासाठी इंडियन हेलिमिनर्स आणि पवन हंस या 2 कंपन्या उत्सुक आहेत। पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या ताफ्यामध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुसज्ज करण्यात आलेली आहे, तर यंत्रसामुग्रीसह ही व्हॅन दाखल झाली। वेगवेगळ्या गुन्ह्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं आणि पुरावे माहिती गोळा करण्यासाठी उकल करण्यासाठी ही व्हॅन उपयोगी पडणार आहे। जळगावच्या पाधी ते तरतोस इथं बायपास मार्गावर 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली होती। अपघातात दोघांचा मृत्यू झाला, 1 जण जखमी झाला, तर महामार्गावरचं उद्घाटन होण्यापूर्वीचा हा भीषण अपघात झाला।